नमस्कार मित्रांनो. मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. भूगोल पेपर नंबर 9 चा आपण अभ्यास करीत आहोत. या पेपरचं नाव आहे लोकसंख्या भूगोल. यामध्ये आपण बऱ्याच गोष्टीचा मित्रांनो अभ्यास केलेला आहे आणि हे प्रकरणही खूप मोठं आहे. यामध्ये सुरुवातीला आपण भूगोलाच्या विस्तृत शाखांचा अभ्यास केल्यानंतर लोकसंख्या वाढ व वितरण या मोठ्या टॉपिकला आपण सुरुवात केली. त्यामध्ये लोकसंख्या वितरणाचा अभ्यास आपण केला आणि यामध्ये मित्रांनो लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटकांचा आपण अभ्यास केला. यामध्ये प्रामुख्यानं भौगोलिक, प्राकृतिक, नैसर्गिक घटक, त्यामध्ये आपण स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, पाणी पुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिज व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश, हे आपण घटक नैसर्गिक, प्राकृतिक किंवा भौगोलिक घटकामध्ये आपण पाहिले. त्यानंतर आर्थिक घटकामध्ये आपण वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती यांचा अभ्यास केला. आणि शेवटी आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्रमुख तिसरा घटक सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक या घटकांचा आपण अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष लोकसंख्येचं वितरण आपण अभ्यासलं. त्यासाठी लोकसंख्येची घनता, लोकसंख्येच्या घनतेचे प्रकार, लोकसंख्येच्या घनतेचं आणि लोकसंख्येचं जगातील वितरण आपण अभ्यासलं. त्यानंतर जागतिक लोकसंख्या वितरणाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आणि लोकसंख्येचं वितरण आपण 3 प्रकारे, विरळ लोकवस्तीचे प्रदेश, मध्यम लोकवस्तीचे प्रदेश, दाट लोकवस्तीचे प्रदेश, या 3 प्रकारामध्ये आपण जागतिक लोकसंख्येचं जे काही वितरण आहे ते वितरण आपण अभ्यासलं. आणि त्यानंतर आपण लोकसंख्येच्या घनतेनुसार जे काही जागतिक लोकसंख्येचे वितरण अभ्यासल्यानंतर भारतातील लोकसंख्येची घनता आपण अभ्यासली आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा केंद्र शासित प्रदेश आणि राज्यांची जी काही लोकसंख्येची घनतेची वैशिष्ट्ये आहेत ती आपण अभ्यासलेली आहेत पहा. आणि त्यानंतर मित्रांनो आपण अभ्यासलं विशेषतः की लोकसंख्येची वाढ. याच्यामध्ये जागतिक लोकसंख्येची वाढ आपण अभ्यासली आणि जागतिक लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे आपण अभ्यासले. जागतिक लोकसंख्या वाढीच्या जी काही कारणं आहेत ती कारणं आपण अभ्यासली. लोकसंख्या वाढीचा जो विस्फोट आहे तो आपण समजून घेतलेला आहे. त्यामध्ये खंडनिहाय, देशनिहाय लोकसंख्या आपण अभ्यासलेली आहे. भारताची लोकसंख्या वाढ आपण अभ्यासलेली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर कालच्या तासाला भारतीय लोकसंख्या वाढीची कारणं आपण अभ्यासलेली आहेत. इतकं जलद सांगण्याचं कारण मित्रांनो याच्यामध्ये खूप वेळ आपला जातो आणि आपल्याला वेळेचा आपल्याकडे खूप अभावी आहे. आणि आज आपण या टॉपिकच्या शेवटच्या मुद्द्याकडे आलेलो आहे. हा आजचा आपला शेवटचा तास ठरावा अशी अपेक्षा आहे, म्हणून ही सर्व घाई गडबड मी करीत आहे. न्यूनतम, पर्याप्त व अतिरिक्त लोकसंख्येची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. पहा, देशातील लोकसंख्या व त्या देशातील साधन संपत्ती यांच्यातील प्रमाणावरून न्यूनतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या व अतिरिक्त लोकसंख्या या संकल्पनाचा विकास झालेला आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी असेही म्हणू शकता, न्यूनतम, पर्याप्त व अतिरिक्त लोकसंख्येची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना प्रामुख्यानं 2 गोष्टीवरती अवलंबून आहे. आणि ती म्हणजे
एखाद्या देशातील लोकसंख्या व त्या देशामध्ये असणारी साधनसंपत्ती यांच्या सहसंबंधाच्या अभ्यासातून या तीन संकल्पना स्पष्ट होतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या तिन्ही संकल्पनांचा जो आधार आहे मित्रांनो, तो लोकसंख्या व त्या ठिकाणी असणारी जी काही साधनसंपत्ती आहे, ही साधनसंपत्ती यावरती आधारित या तीन संकल्पना अवलंबून आहे. यातली पहिली संकल्पना आहे मित्रांनो, न्यूनतम लोकसंख्या संकल्पना. उपलब्ध साधनसंपत्तीचा पुरेपूर विकास करण्याच्या दृष्टीने देशातील लोकसंख्या कमी पडते तेव्हा त्या लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. या ठिकाणी मित्रांनो, न्यूनतम लोकसंख्या असणारा आपला काही देश नाही आहे. आपण तितके काही भाग्यशाली नाही आहे. परंतु न्यूनतम लोकसंख्या म्हणजेच भाग्यशाली असतं असंही नाही, परंतु तिथं साधनसंपत्तीचा निश्चितपणे अभाव असत नाही. साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, मात्र साधनसंपत्तीचा लाभ घेण्यासाठी तिथं लोकसंख्या कमी पडते. हे वैशिष्ट्य न्यूनतम लोकसंख्या संकल्पनेचं आहे. म्हणजे पुष्कळ विपुल प्रमाणात साधनसंपत्ती आहे, परंतु त्या साधनसंपत्तीचा लाभ घ्यायला लोकसंख्या कमी पडते. हे प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला न्यूनतम लोकसंख्या संकल्पनेमध्ये सांगता येतं. अशा प्रकारचे देश सुद्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियासारख्या खंडामध्ये किंवा देशामध्ये आपण जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साधनसंपत्ती आहे, परंतु साधनसंपत्तीचा लाभ म्हणूया, लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी लोक नाही. त्या ठिकाणच्या लोकसंख्येची घनता सुद्धा अत्यंत विरळ असलेली आपल्याला पाहायला मिळते. असं चित्र जेव्हा असतं तेव्हा काय फायदे असतात हेही आपण या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या कमी असल्याने उपलब्ध साधनसंपत्तीवरती कमी ताण पडतो. हा एक प्रमुख फायदा आपल्याला सांगता येतो. आपल्यासारख्या देशामध्ये इथं साधनसंपत्तीपेक्षा लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी मित्रांनो साधनसंपत्ती अक्षरशः ओरबडून काढली जाते. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये जंगलं असतील, जंगलं संपुष्टात येतात, प्राणी संपुष्टात येतात, सूक्ष्म जीव संपुष्टात येतात. त्या ठिकाणचं असणारं पर्यावरणाचं संतुलन संपुष्टात येतं, जलचक्र संपुष्टात येतं. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर याच्या विरुद्धचं चित्र इथं अत्यंत समाधानकारक चित्र आहे. ते म्हणजे मित्रांनो की या ठिकाणी म्हणजे न्यूनतम लोकसंख्या संकल्पनेमध्ये अशी जर परिस्थिती असेल तर मित्रांनो या ठिकाणी साधनसंपत्ती पुरेपूर असते, भरपूर असते आणि त्या साधनसंपत्तीचा लाभ घ्यायला लोक मात्र कमी असतात. कधी कधी अशा गोष्टीमुळं तोटे पण असतात. पुढे आपण तोटे पाहूया. परंतु इथं आपण फायदे पाहत असताना आपल्याला साधनसंपत्तीवरती ताण पडत नाही, पाण्याचं प्रदूषण होत नाही, हवेचं प्रदूषण होत नाही, नैसर्गिक वनस्पतीचं संवर्धन होतं, प्राण्यांचं संवर्धन होतं, माणसांना पुरेसं
ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. परंतु मित्रांनो, या ठिकाणी त्या असणाऱ्या साधन संपत्तीचा पुरेपूर लाभ घेऊन, ज्याला आपण मॅक्झिमम युटिलायझेशन म्हणतो, जो काही प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास व्हायला हवा होता, तो आर्थिक विकास मात्र या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. तरी सुद्धा या साधन संपत्तीवरती ताण पडत नसल्यामुळं, नैसर्गिक साधन संपत्तीवरती, की त्या ठिकाणी जे काही नैसर्गिक वातावरण आहे किंवा पर्यावरण आहे ते पर्यावरण संतुलित आहे आणि अत्यंत स्वच्छ हवा, निर्मळ जलाशय किंवा सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा फायदा म्हणजे विरळ लोकसंख्येमुळे नैसर्गिक पर्यावरणावर फारसा परिणाम होत नाही. आताच आपण सांगितलं, प्रदूषण होत नाही, कमी प्रदूषण किंवा किंबहुना होतच नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मित्रांनो. मग या न्यूनतम लोकसंख्येचे जे काही तोटे किंवा दोष जे आहेत ते आपल्याला पाहायचे. काय तोटे असतात? लोकसंख्या कमी असल्यानं त्या ठिकाणी मजूर नसतात मित्रांनो, मजुरांची कमतरता असते. आपल्याला शेती करायची आहे, उद्योग करायचा आहे किंवा आपल्या राष्ट्राचा विकास करायचा आहे, आपल्या राष्ट्रामध्ये सैन्य बळ उभा करायचा आहे, या सगळ्या गोष्टी साठी आवश्यक असणारे लोकच त्या ठिकाणी कमी असल्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. कधी कधी तर सैन्यासारख्या किंवा संरक्षण व्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या गोष्टीवरती आपल्याला दुसऱ्या प्रगत राष्ट्रावरती, म्हणजे न्यूनतम लोकसंख्या ज्या ठिकाणी असते तिथल्या लोकांना दुसऱ्या राष्ट्रावरती विसंबून राहावं लागतं. अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि लोकसंख्या कमी असल्यामुळं या ठिकाणी बाजारपेठ ही मर्यादित असते. म्हणजे या ठिकाणच्या देशामधला निर्यात, आयात, निर्यात किंवा व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार याला खूप कमी संधी असते. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर त्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि ते मनुष्यबळ या ठिकाणी अत्यंत अल्प, अत्यंत मर्यादित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या ठिकाणच्या उपलब्ध साधन संपत्तीचा पुरेपूर असा लाभ उठवता येत नसल्यानं तिथल्या राष्ट्राला विकासामध्ये अडसर निर्माण होताना पाहायला मिळतो. हे आपल्याला या ठिकाणी न्यूनतम लोकसंख्येच्या संकल्पनेचा हा तोटा असलेला या ठिकाणी दिसतो. अशा प्रकारे मित्रांनो, न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय, तिची वैशिष्ट्य, फायदे, तोटे या गोष्टी इथं आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती दुसरी संकल्पनेकडे आपण वळणार आहोत. ती संकल्पना म्हणजे अतिरिक्त संकल्पना. पर्याप्त लोकसंख्या संकल्पना आणि अतिरिक्त लोकसंख्या संकल्पना. दुसरी आहे पर्याप्त लोकसंख्या संकल्पना. आता पर्याप्त लोकसंख्या संकल्पना म्हणजे काय हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये व्याख्या आपण बघूया. या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या देशातील उपलब्ध पर्यावरणीय साधन संपत्ती व लोकसंख्या यांच्यामध्ये जेव्हा आदर्श संतुलन साधले जाते तेव्हा त्या लोकसंख्येला पर्याप्त लोकसंख्या असं म्हणतात. हे या ठिकाणी याची व्याख्या आपल्याला करता येते. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, खास वैशिष्ट्य? प्रत्येक ह्या तीन ज्या संकल्पना आहेत, न्यूनतम, पर्याप्त, अतिरिक्त किंवा पुढं मागं जरी आपण केलं तरी सुद्धा या तिन्ही संकल्पनांचा आधार हा दोनच आहे. दोनच गोष्टी आहेत, एक लोकसंख्या आणि त्या ठिकाणची असणारी साधन संपत्ती. याला पर्याप्त किंवा इष्टतम असंही म्हटलं जातं. पर्याप्त किंवा इष्टतम असंही म्हटलं जातं.
म्हणजे की ज्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा पर्यावरणीय साधनसंपत्ती उपलब्ध आहे त्याच प्रमाणात लोक उपलब्ध आहेत. लोक ना कमी ना लोक जास्त. हे खास वैशिष्ट्य पर्याप्त लोकसंख्येच्या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे खास वैशिष्ट्य. आणि या वैशिष्ट्यानुसार आपण जर बघितलं तर त्या वैशिष्ट्यानुसार ती लोकसंख्या आदर्श लोकसंख्या, इष्टतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या ठरते असं आपल्याला म्हणता येईल. पर्याप्त लोकसंख्या या संकल्पनेचा प्रथम उच्चार किंवा प्रथम वापर प्राध्यापक एडविन कॅनन यांनी केला. वेगवेगळ्या तज्ञांनी पर्याप्त लोकसंख्येच्या पुढील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. दरडोई जास्तीत जास्त उत्पन्न देणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक डाल्टन यांनी केलेली आहे. दरडोई जास्तीत जास्त उत्पन्न देणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. या ठिकाणी एक मित्रांनो असा बॅलन्स असतो. एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे साधन संपत्ती आणि त्या साधन संपत्तीचा लाभ घेण्यास असणारी पुरेशी असणारी लोकसंख्या. या लोकसंख्येमध्ये थोडी जरी वाढ झाली तरी तो देश अतिरिक्त लोकसंख्येचा ठरतो आणि त्या देशातील लोकसंख्या थोडी जरी कमी ठरली तरी तो न्यूनतम लोकसंख्येचा ठरतो. म्हणजे असं बॅलन्स राखावा लागतो तरच त्याला आदर्श पर्याप्त लोकसंख्या असं म्हणता येतं. आणि या ठिकाणी जी काही व्याख्या आपण पाहिली की जास्तीत जास्त दरडोई उत्पन्न देणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय असं डाल्टन या ठिकाणी म्हणतात. दुसरे तज्ज्ञ आहेत रॉबिन्सन नावाचे. हे तज्ज्ञ काय व्याख्या करतात पहा. ते म्हणतात जी लोकसंख्या कमाल मोबदला किंवा उत्पन्न प्राप्त करते तिला उच्च प्रतीची किंवा पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात. म्हणजे कमाल मोबदला म्हणजे तेच आहे, शब्द फक्त बदल आहेत. दरडोई उत्पन्न वरच्या व्याख्येमध्ये डाल्टन यांनी म्हणत होते तर या ठिकाणी रॉबिन्सन नावाचे म्हणतात व्यक्ती की कमाल मोबदला किंवा उत्पन्न, कमाल उत्पन्न प्राप्त करते तिला उच्च प्रतीची किंवा पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात. तिसरी व्याख्या जी आहे मित्रांनो त्या व्याख्येमध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की पर्याप्त लोकसंख्या म्हणजे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण प्राप्त करणारी लोकसंख्या होय. अशी कार्ल सँडर्स यांची व्याख्या आहे. पर्याप्त लोकसंख्या म्हणजे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण प्राप्त करणारी लोकसंख्या होय. मित्रांनो एखाद्या देशात दिलेल्या कालावधीमध्ये उच्चतम उत्पन्न मिळते. उत्पन्न कमविणाऱ्या मजुरांची संख्या घटली किंवा वाढली तर त्याचा उत्पन्नाच्या चढ उतारावरती परिणाम होतो. उच्च उत्पन्न प्राप्त करणाऱ्या लोकसंख्येला पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात. काही वेळा लोकसंख्या अपुरी किंवा अगदीच कमी असते व ती पुरेसे कमवू शकत नाही. त्यावेळी अशा देशामधील लोकसंख्या वाढविणे आवश्यक ठरते. किमान गरजा भागविण्यासाठी या लोकसंख्येची गरज असते. कधीकधी एखाद्या देशाची लोकसंख्या इतकी वाढते की एका पातळीत लोकसंख्येला उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी मिळते. तेव्हा तेथे लोकसंख्या कमी करणे
उपाय ठरतो. असं या ठिकाणी जे काही ही संकल्पना मांडणारे प्रथम तज्ज्ञ आहेत कॅनन यांनी समर्थन केलेलं आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की मी आता तुम्हाला सांगितलं होतं की हा जो काही एक विशिष्ट पातळी आहे की या पातळीपर्यंत आपली साधनसंपत्ती आहे आणि याच पातळीपर्यंत लोकसंख्या पाहिजे तर त्याला पर्याप्त म्हणतात. याच्यापेक्षा वरती गेली लोकसंख्या तरी ती अतिरिक्त ठरते आणि याच्यापेक्षा लोकसंख्या खाली आली तर ती न्यूनतम ठरते, असं कॅनन यांना या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. राहणीमानाचा दर्जा, पर्याप्त लोकसंख्येमध्ये जी काही लोकसंख्या असते त्या लोकसंख्येचा जो काही दर्जा असतो, राहणीमानाचा दर्जा असतो, तो अत्यंत उच्च प्रतीचा राहणीमानाचा दर्जा असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पहा, त्याचबरोबर पहा की आता फायदे काय? फायदे म्हणजे अधिक उत्पन्न मिळतो, हा फायदा तिथं आपल्याला सांगता येतो. प्रचंड उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न अधिक जास्त तिथील पर्याप्त लोकसंख्येच्या देशामधील लोकसंख्या घेत असतात, हा फायदा. आता तोटा काय? तोटा एकच आहे की ही पर्याप्त लोकसंख्या संकल्पना, ही स्थिती फार काळ टिकवणं फार अवघड असतं मित्रांनो. त्याचं कारण यामध्ये लोकसंख्या घटली किंवा वाढली, लोकसंख्या घटली किंवा वाढली तरी सुद्धा तिथली लोकसंख्या अतिरिक्त ठरू शकते किंवा न्यूनतम ठरू शकते, हा तोटा आहे. आणि या पर्याप्त लोकसंख्येच्या संदर्भात आणखीन एक अडचण अशी आहे की किती मॅक्झिमम दरडोई उत्पन्न असावं अशा प्रकारचा आकडा काही सांगता येत नाही, कारण ते नैसर्गिक साधन संपत्तीवरती अवलंबून आहे. नैसर्गिक साधन संपत्ती ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात लाभ घेणारे लोक असले की त्याला पर्याप्त लोकसंख्या संकल्पना असं म्हणायचं आहे. म्हणजे नेमके आकडे सांगणंही त्या ठिकाणी मुश्किल होऊन जातं. तरी सुद्धा ही परिस्थिती जर असेल, पर्याप्त लोकसंख्या संकल्पनेची जी काही स्थिती असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगली स्थिती आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि मित्रांनो, शेवटी आपल्याला जायचं आहे शेवटच्या मुद्द्याकडं या प्रकरणातल्याही आणि या तीन ज्या काही संकल्पना पाहतोय, न्यूनतम, पर्याप्त आणि अतिरिक्त लोकसंख्या संकल्पना, यातली शेवटची संकल्पना जी आहे ती आहे मित्रांनो अतिरिक्त लोकसंख्या संकल्पना. देशातील साधन संपत्तीपेक्षा किंवा प्रदेशाच्या पोषण क्षमतेपेक्षा लोकसंख्या जास्त असते तेव्हा तिला अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात. पहा, देशातील साधन संपत्तीपेक्षा जर लोकसंख्या जास्त असेल तर त्याला अतिरिक्त लोकसंख्या असं म्हटलं जातं. आणि ही जी काही अतिरिक्त लोकसंख्या आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला पाहायला मिळतो. कारण का? त्या ठिकाणी साधन संपत्तीपेक्षा लोक जास्त आहेत, हे आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येईल. आणखीन काय वैशिष्ट्य सांगता येईल? आणखीन एक मित्रांनो वैशिष्ट्य सांगता येतं आणि ते वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होतो, या ठिकाणी प्रदूषणासारख्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ही काही वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आता अतिरिक्त लोकसंख्येचे जे काही फायदे आहेत ते काय फायदे आहेत हे आपण पाहूया. त्याच्यामध्ये प्रमुख फायदा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मजूर पुरवठा भरपूर असतो आणि त्यामुळं या देशामध्ये कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं तर मजूर सहज उपलब्ध असतात, रास्त भावात उपलब्ध असतात. कधी कधी त्या मजुरांच्या श्रमापेक्षाही कमी मोबदला देऊन सुद्धा मजूर उपलब्ध होऊ शकतात. हा एक फायदा. अर्थात ही काही चांगली गोष्ट नाही आहे. श्रमाचा योग्य मोबदला
हा मिळायलाच हवा. दुसरी गोष्ट, उद्योगधंद्यात वाढ होते. लोक पुष्कळ असतात, लोकांना काम देणं गरजेचं असतं, जेणेकरून लोकांचे उदरभरण होईल, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतील. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथं उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीचा लाभ उठवण्यासाठी अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी उभे राहिले असतात. आणि त्या अनेक उद्योगधंद्यांच्या आधारे त्या देशाच्या लोकसंख्येची जी काही मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून त्या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये वाढ होते. हा एक फायदा तिथं सांगता येतो. तिसरा महत्त्वपूर्ण मित्रांनो फायदा आहे, तो फायदा म्हणजे की अशा अतिरिक्त लोकसंख्येच्या देशामध्ये जी काही बाजारपेठ असते ती विस्तृत असते, मोठी असते. आणि या ठिकाणी व्यापारास खूप मोठ्या प्रमाणात संधी असते. आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी होऊ शकतो. हा एक फायदा आपल्याला सांगता येतो. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण फायदा असेल तर तो कोणता आहे? सैन्य उभारणी. सैन्य उभारणीसाठी सुद्धा या ठिकाणी पुष्कळ युवक उपलब्ध असतात. आणि या युवा शक्तीला देशाच्या संरक्षणामध्ये सामावून घेता येतं. मग ती अंतर्गत संरक्षण व्यवस्था असू दे किंवा बाह्य संरक्षण व्यवस्था असू दे, म्हणजे पोलीस असू देत किंवा मिलिटरी असू देत, या दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अतिरिक्त लोकसंख्या संकल्पनेमध्ये की सैन्य उभारणी करणं सहज शक्य होतं. पहा, हे आपल्याला फायदे या ठिकाणी सांगता येतात. आता तोटे काय आहेत हे तोटे आपण पाहूया. तोट्यामध्ये साधन संपत्तीवरती प्रचंड ताण पडतो. देशामध्ये असणारी जी काही अतिरिक्त लोकसंख्या आहे, या अतिरिक्त लोकसंख्येमुळं या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणची जी काही साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीवरती ताण पडतो किंवा साधन संपत्ती कमी पडते असं आपल्याला म्हणता येतं. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट तोट्यामध्ये आपल्याला सांगता येतं की जमिनीची उत्पादकता घटते, जमिनीचं तुकडीकरण होतं. आज 2 भाऊ आहेत, शेत 2 भावांच्या मध्ये विभागलं जातं. उद्या प्रत्येक त्या 2-2 भावांना आणखीन 2-2 मुलं होतात, पुन्हा त्याच्यामध्ये विभागणी होते. पुन्हा त्यांना 2-2 मुलं होतात, पुन्हा त्यांच्यामध्ये विभागणी होते. असं लहान जमिनीचे तुकडे पडत जातात. याशिवाय लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जमिनीमध्ये वारंवार असं उत्पादन घेतलं जातं किंवा पिकं घेतली जातात. रासायनिक खतांचा मारा केला जातो, औषधांचा मारा केला जातो आणि त्यामुळं त्या ठिकाणची जमीन थोडीशी आपण म्हणूया किंवा मोठ्या प्रमाणात म्हणूया नापीक बनण्याची शक्यता जास्त असते, उत्पादन घटण्याची शक्यता जास्त पाहायला मिळते. आणि अशा देशामध्ये काही भागात तर त्या ठिकाणी जमीन क्षारपड झालेली किंवा पडीक पडलेली पाहायला मिळते. आणि आणखीन काय तोटे असतात की या देशातील लोकांना पुरेसं अन्न मिळेल याची काही गॅरंटी नसते. कारण साधन संपत्तीपेक्षा लोक जास्त असल्यामुळं अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची भीती असते किंवा टंचाई निर्माण होते असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर पुढचा जो तोटा आहे मित्रांनो, दरडोई उत्पन्न जे आहे, एकूण साधन संपत्ती त्या साधन संपत्तीच्या प्रमाणामध्ये आवश्यक असणारे जे काही लोक आहेत त्या आवश्यकतेपेक्षा जास्त लोक झाल्यामुळं तिथं साधन संपत्तीवरती ताण पडतोच. शिवाय दरडोई उत्पन्न जे आहे हे दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी घटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या देशातील म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये लोकांचं राहणीमान आहे हे कमी प्रतीचं असतं. तिथं दारिद्र्य असतं, तिथं अनेक सोयी सुविधांचा अभाव असतो मित्रांनो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. किंबहुना त्या ठिकाणच्या लोकांना आपल्या भविष्यासाठी बचत करणं या महत्त्वपूर्ण गोष्टीकडं सुद्धा लक्ष देता येत नाही किंवा त्यांना बचत करता येत नाही. बचतीचं प्रमाण सुद्धा कमी असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. असं अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मित्रांनो जे काही स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं, ग्रामीण भागातून लोक शहरी भागाकडं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन जातात की जेणेकरून तिथं आपल्याला काम मिळेल आणि काम मिळाल्यानंतर दाम मिळेल, दाम मिळाल्यानंतर आपल्या
गरजा भागतील, आपलं जीवनमान सुधारेल असं आशा ठेवून ते मोठ्या प्रमाणात शहरी जीवनाकडे किंवा शहराकडे वळतात आणि त्या ठिकाणी सुद्धा समस्या निर्माण करून बसतात. आणि या प्रक्रियेमध्ये नागरीकरणावरती खूप ताण पडतो. नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. नागरीकरण वाढतं म्हणजे शहरं वाढतात आणि त्या शहरांना सोयी सुविधा पुरवताना तिथल्या प्रशासनाला, सरकारला अनेक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. असं अतिरिक्त लोकसंख्या संकल्पनेमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं. आणि मग यातून पुढचं जे काही तोटा आहे किंवा दोष आहे तो म्हणजे यातून बेकारी निर्माण होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी बेकार असलेले लोक पाहायला मिळतात. घरांचा प्रश्न निर्माण होतो. वाहतुकीच्या समस्यांच्यावरती ताण पडतो. अत्यावश्यक असणाऱ्या जे काही सेवांचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नैसर्गिक पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊन त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची प्रदूषणं निर्माण झालेली पाहायला मिळतात. अशा प्रकारे खूप तोटे, खूप दोष अतिरिक्त लोकसंख्या संकल्पनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे आपण मित्रांनो कमी जास्त प्रमाणात भारतामध्ये, पाकिस्तानमध्ये, बांगलादेशामध्ये जिथं जिथं लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आणि तिथं हे जे काही आपण पाहिलं दोष किंवा तोटे हे प्रत्यक्ष तिथं पाहायला मिळतात असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण न्यूनतम लोकसंख्या संकल्पना, पर्याप्त लोकसंख्या संकल्पना, अतिरिक्त लोकसंख्या संकल्पना या तिन्ही लोकसंख्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो तुमचं जे काही चालू असलेलं जे काही प्रकरण आहे लोकसंख्या वाढ, पहा हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. लोकसंख्या वितरण व लोकसंख्या वाढ हे प्रकरण या ठिकाणी संपतं. तेव्हा आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.